तुम्हाला फुलमदेवी माहिती आहेत हो ना? मुलाखत घेणाऱ्याने त्यांना विचारलं, आता तुमची इच्छा काय आहे? त्या म्हणाल्या, देवा मला पुढच्या जन्मी शेळी बनव, गाय बनव, मुंगी बनव, काहीही बनव, पण मला महिला बनवू नको. आप अगले जन्म में क्या बनना चाहेंगी? हम अगले जन्म में भले ही जानवर बन जाएं पर इस तरह की मतलब औरत नहीं बनना चाहिए. आणि त्याच मुलाखतीत त्या म्हणाल्या, आता त्या निवडून आल्या होत्या बरोबर ना? त्या एक राजकीय प्रतिनिधी बनल्या होत्या. त्याबद्दल त्या म्हणाल्या, जेव्हा हे लोक माझ्याकडे कागदपत्रे घेऊन येतात आणि मला ते नीट वाचता येत नाही तेव्हा मला लाज वाटते, पण आता मी खूप परीने शिकते आणि मला सर्व काही वाचता येईल इतकं सक्षम व्हायचंय, स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत आणि चांगली प्रतिनिधी बनायचंय. ही आहे चेतना. त्या खूप काही होऊ शकल्या असत्या आणि संधी मिळाल्यावर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही त्या वाचणं, लिहिणं, समजून घेणं, बोलणं, चर्चा करणं, धोरणं बनवणं आणि निर्णय घेणं या बाबतीत खूप काही बनण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना काय सहन करावं लागलं हे तुम्हाला माहितीच आहे बरोबर ना? त्यांच्यावर अनेकदा बलात्कार झाला, कारण आपण स्त्रियांकडे त्याच नजरेने पाहतो आणि आपण म्हणतो की ही आमची संस्कृती आहे आणि मग त्याच अश्लीलतेला लपवण्यासाठी आपण म्हणतो की आपण स्त्रियांना देवी मानून पूजतो. खरंच